हाय फ्रेंड्स. बघा, बरेचदा आपण कोणाला तरी सल्ला देत असतो की नाही तू असं करायला पाहिजे, तू तिथे जायला पाहिजे, तू अभ्यास करायला पाहिजे. अशा प्रकारचे सेंटेन्सेस जेव्हा येतात तेव्हा आपल्याला एका मॉडल वर्बची गरज असते आणि तो मॉडल वर्ब म्हणजे शुड. शुड एक असा मॉडल वर्ब आहे की जो जनरली कुणाला तरी सल्ला द्यायसाठी उपयोगी पडतो. त्याचप्रमाणे तू असं करायला पाहिजे, तू गावाला जायला पाहिजे, तू अभ्यास करायला पाहिजे, हे सर्व जे सेंटेन्सेस आहेत, या प्रकारचे एक्सप्रेशन्स आहेत, ते व्यक्त करण्यासाठी शुड या मॉडल वर्बचा वापर होतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तोच शिकणार आहोत. तर चला व्हिडिओकडे वळू. तर बघा, शुड हा एक मॉडल वर्ब आहे. आपण टेन्स तर शिकलो. टेन्स मध्ये कोणत्या काळामध्ये कोणतं सेंटेन्स कसं बोलावं लागतं ते आपण शिकलो. ओके, नाव हे काय शुड आहे. आता बघा, इथे काही फॉर्म्युले दिले, मी याचे 6 यूज घेतलेले आहेत, टोटल 6 युजेस. ओके, आता यामध्ये मला पॅसिव्ह व्हॉइस पण घेता आला असता, पण तुम्ही कन्फ्यूज व्हायला नको, कारण ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइसचा ऑलरेडी एक व्हिडिओ झालेला आहे. आता तो आणखी खूप डीप आहे, त्याचा सेकंड पार्ट पण बनवू शकतो. आणि तुमच्या जर कमेंट्स आल्या तर कदाचित आपण त्यावर आणखी एक दुसरा सेकंड पार्ट म्हणून ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइसचा व्हिडिओ घेऊ शकतो. म्हणून इथे मी ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसचे फॉर्म्युले घेतलेले नाही आहेत. फक्त इथे 6 यूज घेतलेले आहेत की जे नेमके तुमच्या कामाचे आहेत. तर बघा, पहिला यूज शुड प्लस V1. तुम्हाला फॉर्म्युले माहितीच आहे, ऑलरेडी आपण टेन्सच्या व्हिडिओमध्ये फॉर्म्युले घेतलेले आहेत. सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, या पद्धतीने शुडच्या आधी सब्जेक्ट येणार, त्यामुळे हे तुम्हाला गृहीत धरायचं आहे. ओके, शुड प्लस V1. आता याच्यामध्ये बघा, सब्जेक्ट ऑलरेडी यू आहेच. यू शुड हेल्प हिम, तू त्याची मदत करायला पाहिजे. बघा सेन्स काय निघतो, तू त्याची मदत करायला पाहिजे. यू शुड हेल्प हिम. त्यानंतर त्याचंच निगेटिव्ह करायचं आहे आपल्याला, तर शुडच्या नंतर नॉट करायचं आहे. यू शुडंट हेल्प हिम, तू त्याची मदत करायला पाहिजे नाही. शुडंट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कशाचा, शॉर्ट फॉर्म कशाचा आहे, शुड नॉटचा. शुडंट, यू शुडंट हेल्प हिम, तू त्याची मदत करायला पाहिजे नाही. त्यानंतर याचेच आपल्याला क्वेश्चन बनवता येते. ऍज युज्युअल आपण जेव्हा कन्स्ट्रक्शन बेस शिकत असतो त्यावेळेस नेगेटिव्ह कसा करायचा, क्वेश्चन कसा बनवायचा, हे आपण घेतच असतो. म्हणून हे एकच सेंटेन्स घेतलेला आहे, जे 4 फॉर्म मध्ये 4 फॉर्म आपण काय केलं, त्याला कन्वर्ट केलाय. बघा, यू शुड हेल्प हिम, तू त्याची मदत करायला पाहिजे. यू शुडंट हेल्प हिम, तू त्याची मदत नाही करायला पाहिजे. शुड यू हेल्प हिम, तू त्याची मदत करायला पाहिजे का. बघा, शुडला सब्जेक्टच्या आधी घेतला तर क्वेश्चन झाला अफर्मेटिव्ह. शुड यू हेल्प हिम, तू त्याची मदत करायला पाहिजे का. त्यानंतर शुडंट यू हेल्प हिम, तू त्याची मदत नाही करायला पाहिजे का. या पद्धतीने हा आपला कन्स्ट्रक्शन बेस आहे की जो तुमच्या लक्षात आला पाहिजे. यावरून तुमच्या लक्षात आला की एक सेंटेन्स आपण 3 फॉर्म मध्ये कशा प्रकारे कन्वर्ट करू शकतो, हे तुमच्या एवढं लक्षात आलं असेल. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, त्यानंतर बघा, सेकंड फॉर्म्युला आहे शुड हॅव प्लस V3. शुड हॅव प्लस V3. आता याच्यामध्ये काय आहे, फॉर एक्झाम्पल, यू शुड हॅव हेल्प हिम, तू त्याची मदत करायला पाहिजे होती. भूतकाळातली गोष्ट आहे. यू शुड हॅव हेल्प हिम, तू त्याची मदत करायला पाहिजे होती. सॉरी, इथे चुकलं, इथे ईडी पाहिजे नव्हता. V3 आहे ना, ईडी. शुड हॅव प्लस V3. त्यानंतर याचं सेंटेन्स आहे यू शुड हॅव हेल्प हिम, तू त्याची मदत करायला पाहिजे होती. केली का, नाही. सिच्युएशन कशी क्रिएट होईल, ऍक्च्युअली व्हॅन यू वर देअर, जेव्हा तू तिथे होता, ऍक्च्युअली व्हॅन यू वर देअर यू शुड हॅव हेल्प हिम, तू त्याची मदत करायला पाहिजे होते. ऑलरेडी यू वर देअर, कारण तू तिथेच होता. अशा सेन्समध्ये आपण वापरू शकतो कॉन्व्हर्सेशन्स मध्ये. ओके, त्यानंतर बघा, याच निगेटिव्ह करायचा, त्याचा एक फॉर्म्युला शुड प्लस नॉट. म्हणजे नेमका शुड आणि हॅवच्या मध्ये नॉट येतो. शुड आणि हॅवच्या मध्ये नॉट येतो, म्हणून ते शुड प्लस नॉट प्लस हॅव प्लस V3. आलं लक्षात. मग हे सेंटेन्स कसं बघेल, यू शुड हॅव हेल्प हिम, यू शुड नॉट हॅव हेल्प हिम, किंवा यू शुडंट हॅव हेल्प हिम. लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. यू शुड नॉट हॅव हेल्प हिम, तू त्याची मदत करायला पाहिजे नव्हती, म्हणजेच तू मदत केली.
आणि इथे यू शुड हॅव हेल्प हिम, तू त्याची मदत करायला पाहिजे होती पण केली नाही. ऍक्च्युली यू वर देअर, यू शुड हॅव हेल्प हिम, तू त्याची मदत करायला पाहिजे होती. याच निगेटिव्ह करायचं आहे तर यू शुडंट हॅव हेल्प हिम, तू त्याची मदत करायला पाहिजे नव्हती, किंवा यू शुड नॉट हॅव हेल्प हिम. म्हणून इथे एक फॉर्म्युला लिहून दिला आहे, म्हणून स्क्रीनशॉट घ्यायला सांगितला तुम्हाला. त्यानंतर थर्ड यूज आहे शुड बी प्लस ऑब्जेक्ट. आलं लक्षात? शुड बी प्लस ऑब्जेक्ट म्हणजे इथे सिच्युएशन बघा, तुमच्या लक्षात येईल एक्झाम्पल वरून. शी शुड बी देअर, ती तिथे असायला पाहिजे. शी शुड बी देअर, ती तिथे असायला पाहिजे. इथे ऑब्जेक्ट आलाय. हा जो फॉर्म्युला आहे शुड बी प्लस ऑब्जेक्ट, ही कंडिशन शो करत आहे, स्थिती. कोणत्या कंडिशन मध्ये कोण कसं आहे, म्हणजे इथे ऍक्शन नाही आहे. या फॉर्म्युल्यामध्ये ऍक्शन आहे का नाही? जसं आपण म्हणतो शी इज देअर, ती तिथे आहे. आपण जेव्हा टू बी वर्ब शिकलो त्यामध्ये शी इज देअर, ती तिथे आहे. शी वॉज देअर, ती तिथे होती. शी विल बी देअर, ती तिथे राहील. हे आपण टू बी वर्ब्सच्या सेंटेन्स मध्ये शिकलेलो होतो. याआधी एक व्हिडिओ झालेला होता टू बी वर्ब्सचा. त्याचप्रमाणे हे टू बी वर्ब्स प्रमाणेच आहे. शी शुड बी देअर, ती तिथे असायला पाहिजे. एवढं लक्षात आलं? म्हणून फॉर्म्युला काय? शुड बी प्लस ऑब्जेक्ट. त्यानंतर त्याचा निगेटिव्ह शुड आणि बी. हा बघा, शुड आणि बी जो आहे याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे? नॉट टाकायचं आहे शुड आणि बीच्या मध्ये. म्हणून इथे फॉर्म्युला दिलाय शुड प्लस नॉट प्लस बी प्लस ऑब्जेक्ट. मग सेंटेन्स कसं होईल? शी शुड नॉट बी देअर किंवा शी शुडंट बी देअर, म्हणजे ती तिथे नसायला पाहिजे. आलं लक्षात? एकच सेंटेन्स घेतलाय, फक्त हे कन्स्ट्रक्शन बेस आहे. तुमच्या लक्षात व्यवस्थित यायला पाहिजे. त्यानंतर आपण काही सेंटेन्सेस घेऊच. ओके, एवढं लक्षात आलं? त्यानंतर फोर्थ नंबर फॉर्म्युला आहे शुड हॅव प्लस बीन. बघा, शुड हॅव प्लस बीन याचा सेंटेन्स बघा. शी शुड हॅव बीन देअर, ती तिथे असायला पाहिजे होती. ही भूतकाळासाठी. शी शुड हॅव बीन देअर, ती तिथे असायला पाहिजे होती. आता इथे काय म्हणलं? शी शुड बी देअर, ती तिथे असायला पाहिजे. प्रेझेंट मधली स्थिती आहे, कंडिशन आहे. आणि इथे शी शुड हॅव बीन देअर, ती तिथे असायला पाहिजे होती. याच निगेटिव्ह करायचं आहे. ते फॉर्म्युला आहे शुड आणि हॅवच्या मध्ये काय टाकायचं? आपल्याला नॉट टाकायचा आहे. शुड प्लस नॉट प्लस हॅव प्लस बीन. मग सेंटेन्स कसं बनेल? शी शुड नॉट हॅव बीन देअर, ती तिथे नसायला पाहिजे होती. शी शुड नॉट हॅव बीन और शी शुडंट हॅव बीन देअर, ती तिथे नसायला पाहिजे होती. या सेन्सने आपण वापरू शकतो. म्हणजे हे दोन्ही सेंटेन्स जवळपास कंडिशनल आहे. स्थिती शो करत आहे. स्टेट कोणत्या स्थितीमध्ये आहे, स्थिती शो करत आहे. इथे ऍक्शन नाही आहे. म्हणून इथे हे दोन्ही सेंटेन्स जवळपास सारखेच आहे. फक्त एक प्रेझेंट मधली कंडिशन सांगत आहे आणि एक पास्ट मधली. हे आलं लक्षात तुमच्या? त्यानंतर फिफ्थ नंतर शुड हॅव प्लस ऑब्जेक्ट. शुड हॅव प्लस ऑब्जेक्ट. आता हा यूज आपण शिकलेलो आहे. हॅव हॅज हॅडचा जो व्हिडिओ होता आपला, त्या व्हिडिओमध्ये पझेशन, एखादी वस्तू आपल्या मालकीची असणे, यासाठी आपण जेव्हा हॅव वापरतो ते तर आपण त्या व्हिडिओमध्ये शिकलोच. पण तोच फॉर्म्युला इथे लागतो, फक्त इथे शुड आलेला आहे. मग याचा अर्थ कसा होतो बघा. शुड हॅव प्लस ऑब्जेक्ट. सेंटेन्स बघा. ही शुड हॅव अ कार, त्याच्याकडे कार असायला पाहिजे. असायला पाहिजे हा सेन्स जेव्हा आपल्याला बोलायचा आहे, किंवा हे एक्सप्रेशन जेव्हा आपल्याला बोलायचं इंग्लिशमध्ये, त्यावेळेस आपल्याला हॅव सोबत शुड वापरावं लागेल. म्हणजे हॅवच्या आधी शुड. ही शुड हॅव अ कार, त्याच्याकडे कार असायला पाहिजे. याच निगेटिव्ह तेच शुड आणि हॅवच्या मध्ये नॉट टाकायचं आहे. शुड आणि हॅवच्या मध्ये काय टाकायचं आहे? नॉट टाकायचं आहे. शुड प्लस नॉट प्लस हॅव प्लस ऑब्जेक्ट. मग सेंटेन्स कसं होईल? शुड आणि हॅवच्या मध्ये नॉट सांगितला. ही शुड नॉट हॅव अ कार, त्याच्याकडे कार नसायला पाहिजे. किंवा ही शुडंट हॅव अ कार, त्याच्याकडे कार नसायला पाहिजे. याला लक्षात? त्याचप्रमाणे हे पास्ट मधली कंडिशन, पास्ट मधलं जे स्टेट आहे, कंडिशन आहे, ती सांगायसाठी हा फॉर्म्युला आहे. सिक्स नंबर शुड हॅव प्लस हॅड प्लस ऑब्जेक्ट. हॅव प्लस हॅड. हॅव म्हणजे असणे, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलेलो आहे. हॅव हॅज हॅडच्या व्हिडिओमध्ये हॅव म्हणजे आपल्याकडे एखादी वस्तू असणे किंवा मालकीची असणे. म्हणून इथे शुड हॅव प्लस हॅड प्लस ऑब्जेक्ट. ही शुड हॅव हॅड अ कार, त्याच्याकडे कार असायला पाहिजे होती. आता इथे त्याच्याकडे कार असायला पाहिजे.
ही शुड हॅव अ कार, त्याच्याकडे कार असायला पाहिजे. ही शुड हॅव अ कार, त्याच्याकडे कार असायला पाहिजे. ही शुड हॅव हॅड अ कार, त्याच्याकडे कार असायला पाहिजे होती. पास्ट स्टेट कंडिशन आणि ही प्रेझेंट कंडिशन स्थिती. एवढं आलं लक्षात तुमच्या? आता तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या आणि मी ज्या पद्धतीने एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे, यू कॅन मेक मेनी सेंटेन्सेस युझिंग दीज कॉन्व्हर्सेशन्स ऑर युझिंग दीज फॉर्म्युलाज. नाउ it depends on you how you make the use of these all formulas and sentences. आणि इफ आय वर इन द फार्म आय शुड हॅव हेल्प माय फादर, मी माझ्या वडिलांना मदत करायला पाहिजे होती. इफ आय वर इन द फार्म आय शुड हॅव हेल्प माय फादर. जर मी तिथे खरंच शेतामध्ये होतो तर मी माझ्या वडिलांना मदत करायला पाहिजे होती. बघा या सेन्समध्ये कसं आहे, इमॅजिन करायचं आहे आणि ट्राय टू मेक सेंटेन्सेस. बघा इथे काही एक्झाम्पल्स आहेत जे आपल्या दैनंदिन कॉन्व्हर्सेशन्स मध्ये आपल्याला कमी पडेल. ओके, these all examples will help you in day to day life situations. आणि त्यातलेच आहे सर्व. तर बघा, you should take the bus. It's the easiest way to get there. You should take a bus. It's the easiest way to get there. म्हणजे तू बसने जायला पाहिजे कारण तिथे पोहोचण्यासाठी हा सर्वात सोपा मार्ग आहे किंवा सर्वात सोपा उपाय आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, आता एक बार शूडचा वापर केला, घ्यायला पाहिजे, सल्ला. ओके, मी काय म्हटलं, कुणाला ऍडवाइस करायची आहे त्यावेळेस आपण शूडचा वापर जनरली करतो, म्हणून म्हटलं यू शुड टेक द बस. इट्स द इझिएस्ट वे टू गेट देअर. त्यानंतर सेकंड सेंटेन्स बघा, यू शुडंट हॅव सेड एनिथिंग. तू काही म्हणायला पाहिजे नव्हतं. यू शुडंट हॅव एनिथिंग. सी नाव शी गॉट अँग्री. आता बघ तिला राग आलाय. बघा, लाईफ सिच्युएशनशी सर्व रिलेटेड आहे. आपल्याला करायचं काय, मी प्रत्येक वेळेस सांगतो की हे जे सेंटेन्सेस असतात यामध्ये कुठेतरी थोडाफार बदल करून जस्ट मेक सम चेंजेस इन दीज सेंटेन्सेस अँड ट्राय टू यूज इट इन युअर ओन कॉन्व्हर्सेशन, पुटिंग सम न्यू वर्ड्स इन दीज सेंटेन्सेस. त्यानंतर बघा थर्ड सेंटेन्स, वेअर शुड वी मीट इन द मॉर्निंग. वेअर मीन्स कुठे, सकाळी आपण कुठे भेटायला पाहिजे, म्हणजे आपण पुढल्या व्यक्ती कोणीकडे काय घेत आहे, सजेशन घेत आहे. वेअर शुड वी मीट इन द मॉर्निंग. त्यानंतर फोर्थ नंबर सेंटेन्स, यू शुड हॅव बीन मोर केअरफुल. तू थोडं सावध राहायला पाहिजे होतं. शुड हॅव बीन कंडिशन स्थिती, यू शुड हॅव बीन मोर केअरफुल. ओके, याला लक्षात. मग याला आपण यूज कसं काय करू, वेन यू आर प्लेइंग ऑन द ग्राउंड you should have been more careful. जेव्हा तू ग्राउंडवर खेळ होता, when you were playing on the ground, you should have been more careful about the game. अशा काहीतरी सिच्युएशन क्रिएट करून आपण सेंटेन्सेस वापरू शकतो. त्यानंतर बघा फिफ्थ नंबर सेंटेन्स, यू शुड कॉल हिम अँड अपोलोजाइज. तू त्याला कॉल करायला पाहिजे आणि माफी मागायला पाहिजे. सिक्स नंबर सेंटेन्स, आय शुड वेट अ लिटिल लॉंगर. मी थोडी वाट पाहायला पाहिजे. आता सिच्युएशन मध्ये याला फिट कसं करायचं, मी काही सेंटेन्सचे तुम्हाला सिच्युएशन क्रिएट करून दाखवतच असतो. आता याचं कसं कराल, फॉर एक्झाम्पल मी इमॅजिन करतो, ही सेड दॅट ही वुड बी देअर विदिन अ टाइम बट ही डिडंट कम, दॅट्स वाय आय शुड वेट अ लिटिल लॉंगर. या पद्धतीने तुम्ही यूज करू शकता. इमॅजिनेशन करून स्वतःच्या काही सिच्युएशन्स क्रिएट करून आपण हे सेंटेन्सेस वापरू शकतो. त्यानंतर बघा, शी शुड हॅव फिनिश्ड द वर्क बाय फ्रायडे. क्रिया पूर्ण झालेली आहे. शी शुड हॅव फिनिश्ड द वर्क बाय फ्रायडे, म्हणजेच शुक्रवारपर्यंत तिने हे काम पूर्ण करायला पाहिजे होतं. बट शी डिड नॉट ऑर बट शी डिडंट, पण तिने केलं नाही. करायला पाहिजे होतं शुक्रवारपर्यंत. त्यानंतर 8 नंबर सेंटेन्स, द रोड शुड बी लेस क्राउडेड टुडे. आज रोडवर जास्त गर्दी असायला नको. बिकॉज आय एम इन अ हरी अँड आय हॅव टू गेट देअर सून. मला तिथे लवकर पोहोचायचं आहे. या सेन्सने तुम्ही वापरू शकता. द रोड शुड बी लेस क्राउडेड टुडे. आज रोडवर जास्त गर्दी असायला नको. त्यानंतर 9th नंबर, इट शुड बी रेनिंग अकॉर्डिंग टू द वेदर फोरकास्ट. हवामान अंदाजानुसार तर आता पाऊस सुरू असायला पाहिजे होता. शुड बी रेनिंग कंटिन्यू टेन्स. त्यानंतर बघा 10th नंबर, द बस शुड हॅव अराइव्ड 10 minutes अगो. तसं पाहिलं तर बस 10 मिनिट आधीच इथे पोहोचायला पाहिजे होती. बट इट डिड नॉट, बट इट डिडंट, म्हणून म्हटलंय द बस शुड हॅव अराइव्ड V3. बस
शुड हॅव अराइव्ड 10 minutes अगो, या सेन्सने वापरू शकता. तर बघा कसं आहे, लॉट्स ऑफ थिंग्स आर देअर इन इंग्लिश and we have to just think over it. And whenever we don't think, most of things, one thing we must need to do is that ऑलवेज तुम्ही काय करा की विचार करा, ऑलवेज थिंक, विचार करा मला असं बोलायचं, आय हॅव टू से दॅट, मला असं म्हणायचं आहे, तर मी इंग्लिशमध्ये कसं म्हणेल. त्यामुळे आपण हे जे सर्व काही आपण हे सर्व काही जे व्हिडिओमध्ये शिकत आहोत ना, दॅट विल हेल्प यू टू कन्स्ट्रक्ट सेंटेन्सेस. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जसं मी तुम्हाला याआधी सांगितलं हाऊ टू स्पीक इन इंग्लिश, हा जो स्पेशल व्हिडिओ होता त्यावर मी सांगितलं की थिंकिंग इज द बेस्ट वे टू इम्प्रूव्ह युअर लँग्वेज, टू इम्प्रूव्ह युअर स्पीकिंग स्किल. विचार करणे किंवा जेव्हाही तुम्हाला whenever you are alone आपण थिंकिंग करत असतो, ट्राय टू थिंक इन इंग्लिश, डेफिनेटली यू विल बी इम्प्रूव्ह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तिथे जो बेल आयकन असतो त्यावर क्लिक करा, म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि त्यानंतर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टच्या सर्व लिंक आहेत, त्यामध्ये सर्व व्हिडिओ दिलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. ओके, थँक्यू.